लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महाराष्ट्र पोलिसांच्या SRPF गट 5 दौंड या ठिकाणी पार पडलेल्या लेखी परीक्षेत याच महाराष्ट्र पब्लिकेशनच्या पुस्तकातील जवळपास 100 पैकी 85 प्रश्न या परीक्षेला आल्याचा दावा किंवा तशा पद्धतीचे प्रश्न देखील आलेले आहेत. आणि यावरूनच आता विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. हे जे पुस्तक आहे जे महाराष्ट्र पब्लिकेशनचे आहे आणि या पब्लिकेशनचे जे संपादक आहेत ज्ञानेश्वर बांगर, त्यासोबतच मापडी, ज्यांचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे, ते देखील आत्ता आपल्यासोबत आहेत. यांची नेमकी काय भूमिका आहे ती आपण जाणून घेऊयात. तुमच्यावरती जो काही आरोप होतो या सगळ्या तुमच्या पब्लिकेशनच्या पुस्तकातले तब्बल 85 प्रश्न आलेले आहेत. हे नेमकं काय निवड योगायोग आहे की काही वेगळं अजून यामध्ये काही? सर, साधारणतः ज्या पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या ठिकाणचे 100पेक्षा जास्त परीक्षा वेगवेगळ्या होत असतात, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या किंवा वेगवेगळ्या गटांच्या. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अनेक प्रश्न रिपीट होत असतात किंवा एखाद्या पुस्तकातून, बरेच आमचेसुद्धा पुस्तकं आहेत त्याच्यातून बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होतात. कधी कधी काय होतं की शिल्लक एखादा प्रश्न किंवा दुसऱ्या पुस्तकातून 2-3 प्रश्न अशा पद्धतीने बऱ्याच वेळा याच्या अगोदरसुद्धा रिपीट झालेले आहेत. पण यावेळेस गट क्रमांक 5 दौंडचा जो शनिवारी पेपर झाला याच्यामध्ये तब्बल एकाच प्रश्नपत्रिकेमधले 85 म्हणजे 100 प्रश्नांचे आम्ही सराव प्रश्नपत्रिका ज्या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या होत्या त्यातले 85 प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेमधले त्या परीक्षेला आलेले आहेत पर्यायासोबतच. त्याच्यामुळे याची थोडी चर्चा होते. पण आमची भूमिका यामध्ये एवढीच आहे की याच्यामध्ये वैयक्तिक प्रकाशक म्हणून आमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे. बऱ्याच वेळा रिपीट होत असतात. या एव्हाना अगोदर झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्याचाच काही दिवसांनी 8 दिवसानंतर पेपर झाला त्याच्यामधले सुद्धा रिपीट प्रश्न आढळून येतात. याचा अर्थ असा नाही होत की समजा की त्याच्यामध्ये प्रकाशक किंवा पब्लिकेशन किंवा लेखक जे आहेत, विठ्ठल बडे सर जे लेखक आहेत, या सर्वांचा याच्यामध्ये काही रोल असेल. पुस्तकामध्ये प्रश्नांची क्वालिटी दर्जेदार असते. साहजिकच प्रश्नपत्रिका काढणारे सुद्धा त्याच लेवलचे शिक्षक किंवा अधिकारी असतात. त्यामुळे ते प्रश्नांच्या दर्जामुळे ते कदाचित प्रश्न घेतले असतील आणि पण आलेले आहेत. याच्यात आमची भूमिका आहे की याच्याबद्दल निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. पण हे सगळे प्रश्न खरं तर तज्ज्ञांनी काढणं अपेक्षित असताना तुमच्याच पुस्तकातले आयते प्रश्न सगळे त्या परीक्षेत आलेले आहेत. म्हणजे हे नेमकं कसं काय? तुमचा काय आधी संपर्क झाला होता की तुम्हाला या सगळ्या संदर्भात काही माहिती होतं का? याच्यामध्ये आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती नव्हती. ज्यावेळेस प्रश्नपत्रिका झाली आणि आमच्याकडे उपलब्ध झाली तेव्हा विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क केला की ज्या विद्यार्थ्यांनी आमचं पुस्तक घेतलं होतं की धन्यवाद म्हणण्यासाठी की तुमचं पुस्तक आम्ही वाचलं आणि त्याच्यामुळे आमचे प्रश्न जास्तीत जास्त बरोबर आले. आणि त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली. त्याच्या अगोदर आम्हाला याच्याबद्दल कसली माहितीही नव्हती आणि त्याच्यामध्ये आमचा काही रोलही नव्हता. मग आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर काही तुमच्याशी काही संपर्क केला आहे का की कुठल्या या सगळ्या यंत्रणांच्या संदर्भात किंवा कोणी चौकशीच्या संदर्भात? कोणीही चौकशी केलेली नाही आहे. फक्त वेगवेगळे जे विधिमंडळातील आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांनी फक्त याच्याबद्दल भूमिका मांडलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत की निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. आणि पुस्तकातून आलेले प्रश्न आमचे आहेत म्हणून फक्त आम्ही त्याच्या समर्थन करतो अशातला मूळ बिलकुल भाग नाही. याच्याबद्दल चौकशी होऊन योग्य तो निर्णय. पहिल्यांदा घडलं की याआधी पण असं कधी? अगोदरही अशा प्रकारे अनेक वेळा घडलेला आहे. आमच्या वेगवेगळे पुस्तक आहेत, जसं की विश्लेषणाचे पुस्तक आहेत, जसं तुम्ही पाहू शकता इथे वर्दीचा राजमार्ग असेल किंवा पोलीस भरती ग्रंथ असेल किंवा A to Z पेपर सोल्युशन असेल. एकाच वेळी इतके प्रश्न नसते म्हणजे एखाद दोन एवढे एका याच्यातून 2-3 प्रश्न 1-2 प्रश्न अशा प्रकारे झालेला आहे. विशेषतः चालू घडामोडीच्या प्रश्नांच्या बाबतीत तर भरपूर झालेला आहे. पण ते असं होतं की ते निदर्शनास येत नाही आणि त्याचं विद्यार्थ्यांना जास्त करून नुकसानही होत नाही. कारण की बहुतेक विद्यार्थ्याकडे पुस्तकं असतात किंवा तशा संदर्भाचा इतरही संदर्भ दुसरीकडे सापडतो. पण ज्यावेळेस 85 प्रश्न सलग येतात त्यावेळेस नक्कीच ज्याच्याकडे पुस्तक असेल त्याचाच फायदा तिथे होईल. तुमचं जे काही इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यावरती तो व्हिडिओ तुम्ही टाकलेला आहे, तुम्ही जे विद्यार्थ्यांना शिकवतानाचा तोच व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी पुन्हा ट्विट केलेला आहे, बरोबर? काय नेमकं तुमचं काय म्हणणं? तुम्ही या सगळ्या संदर्भात देखील सुप्रिया सुळेंनी देखील चौकशीची मागणी केलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल मेसेज आले की तुमच्या प्रश्नपत्रिका, आम्ही 10 प्रश्नपत्रिका मुलांना सरावासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. तर त्यामधील 10 नंबरची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातले 1 ते 85 प्रश्न जसेच तसे आले. मग विद्यार्थ्यांचे कॉल आल्यानंतर मी करून बघितलं, खरंच प्रश्न SRPFचा पेपर घेतला, तो पेपर यातलं दोन्ही मॅच करून बघितले
85 प्रश्न जसेच्या तसे होते. मग त्याबद्दल मी विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ टाकला की अशा पद्धतीनं प्रश्न आपल्या पुस्तकातले 85 जसेच्या तसे आलेले आहे. म्हणजे तो व्हिडिओ टाकण्यामध्ये आमचा उद्देश एवढाच होता की विद्यार्थ्यांना माहिती व्हावं की अशा पद्धतीने प्रश्न आलेत. त्याच्यामध्ये आमचं कोणतं इंटेन्शन बिलकुल कोणतंही नव्हतं की पण मग आता परीक्षा रद्द व्हावी ही देखील तुम्ही मागणी करता? नाही, याच्यावर आम्ही तज्ज्ञ शेवटी एवढे आम्ही हे नाहीत. यांनी तज्ज्ञावर नक्की विचार करावा, तज्ज्ञ मंडळी जी आहे त्यांनी, आणि त्याच्यावर तो योग्य तो निर्णय घ्यावा. कोणताही निर्णय घेतला तरी आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नसणार आहे. निश्चित. तर महाराष्ट्र पब्लिकेशनची ही बाजू आहे. ज्या पद्धतीने जे काही आरोप लावले जात आहेत की या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि यांच्याच प्रकाशनातले 100पैकी 85 प्रश्न नेमके कसे येतात यावर देखील खुलासा मागितला गेला आहे. मात्र या पब्लिकेशनकडून देखील आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे की जी काही चौकशी होईल ती चौकशी करण्यात यावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील या पुढच्या काळात होणं अपेक्षित आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.